नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जळगाव शहरामध्ये आर्यन रिसॉर्ट इथं एका मीटिंगसाठी आलेलो आहोत. तर पूर्ण दिवस आपली आज मीटिंग आहे मित्रांनो. पूर्ण दिवसाचं शेड्यूल आहे आपलं आज मीटिंगचं. तर आपण गेटमध्ये एंट्री केलेली आहे. गेटमध्ये एंट्री केल्यानंतर सर्वात आधी आपल्याला सिग्नेचर करून तिथं अटेंडन्स द्यावं लागतं. म्हणजे त्यांना माहिती ठेवावी लागते की कोण आलंय, कोण जाते, कोण काय कामानिमित्त आलंय. त्यानंतर एंट्री केल्या केल्या आपल्याला सांगण्यात येते की नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. मग आपण कॅन्टीनच्या दिशेने चालत जातो. तर इथं गेल्यानंतर खूप असं म्हणजे लाकडापासून बनवलेले टेबल आणि असं म्हणजे काय नाश्त्यामध्ये आपल्या खानदेशाचं जे दृश्य आहे, झोपडी म्हणा किंवा घरं म्हणा किंवा जे जुने रीतिरिवाज आहे त्याचं एक दृश्य दाखवण्यात आलेलं आहे. आणि इथं अशा प्रकारे नाश्त्याची व्यवस्था आहे. तर नाश्त्यामध्ये मित्रांनो मिसळ पाव आणि पोहा, रसा पोहा, या दोघांपैकी आपण नाश्ता एकाचा ऑप्शन म्हणा किंवा दोघं म्हणा आपण घेऊ शकतो. मग मी प्राधान्य दिलं मिसळ पाव आणि पोहा दोघं घेण्यासाठी. तर आपण नाश्ता घेतलेला आहे. नाश्ता घेऊन आपण आपल्या टेबलवरती जाऊया. तर आपले जे कलिग्स आहेत, आपले जे मित्र आहेत, ते ऑलरेडी मीटिंगमध्ये गेलेले आहेत. आपल्याला ऑलरेडी उशीर झालेला आहे, पण काही हरकत नाही. उशिरी झाला तरी अशा प्रकारे आपण नाश्ता घेतलेला आहे आणि आपण आता नाश्ता करणार आहोत. कसं आहे मित्रांनो, मला सकाळी नाश्ता ह्या लागतोच. नाश्ता झाल्यानंतर आपण चहा घेतलेली आहे. म्हणजे सर्व व्यवस्था असते, नाश्त्यापासून चहापासून दुपारी जेवणापर्यंत तर संध्याकाळच्या हाय टीपर्यंत व्यवस्था असतो मित्रांनो आमच्या मीटिंगमध्ये. तर नाश्ता झाल्यावर मला हे मिकी माऊस दिसला. म्हणजे इथं शाळेतले लहान मुलं आलेली होती, तर त्यांच्या मनोरंजनासाठी मिकी माऊसची व्यवस्था केलेली होती. मग मी विचार केला की चला काही फोटोज वगैरे घेऊ त्यांच्यासोबत आणि व्हिडिओ घेऊ. तर मी अशा प्रकारे व्हिडिओ घेतलेला आहे मित्रांनो. जर तुम्हाला कोणाच्या बड्डेसाठी किंवा इतर कामांसाठी सरप्राईज देण्यासाठी तुम्हाला मिकी माऊस असो, छोटा भीम, मोटू पतलू यांचे कॅरेक्टर्स हवे असतील तर तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला त्यांचा नंबर देतो, तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो की जेणेकरून तुमच्या लहान मुलांना तुम्हाला सरप्राईज वगैरे पार्टी आयोजन करायचं असेल तर ते निश्चितच तुम्हाला डेट्स वगैरे देतील. काय फीज वगैरे असेल ते पण बोलणं करून घ्या तुम्ही. तर इथं एक गाडीचीही व्यवस्था असते, कारण की आर्यन रिसॉर्ट म्हणजे हा खूप मोठा असा एरिया आहे की ज्यामध्ये फिरण्यासाठी आपल्याला ही गाडीची पण व्यवस्था केलेली आहे. आपलं जे प्लेस आहे मित्रांनो मीटिंगचं ते जवळ आहे, लांब नसल्यामुळे आपल्याला गाडीची गरज नाही आहे. तर ही जी झोपडी दिसते तुम्हाला, हे बहिणाबाईचं गाव म्हणून आहे. इथं लहान मुलांची जे शाळेची ट्रिप वगैरे असते इथं आणलेली जाते. कारण की इथं जे बहिणाबाईंनी यूज केलेले त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू असतील किंवा आपल्या खानदेशमधील ग्रामीण भागाचं जे वातावरण असतं ते निर्माण करण्यात आलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे हे बनवण्यात आलेलं आहे आणि या वस्तू ठेवण्यात आलेल्या आहे. खूप सुंदर असं, आल्यानंतर असं मन प्रसन्न होतं मित्रांनो. म्हणजे मी याच्या आधीही आलेलो आहे इथे मीटिंगला, पण मी इथं मीटिंगला याच्या आधी आल्यावर हे बंद होतं त्या दिवशी. आज योगायोगाने मला सुरू दिसलं, मग मी म्हटलं चला मध्ये जाऊन बघू. हे बघा, वाटतंय ना, जाणवतंय ना की आपले जुने दिवस आठवले काही मित्रांना लहानपणीचे. ज्या मित्रांना लहानपणीचे दिवस आठवले त्यांनी कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो. आणि आपला ब्लॉग हा इतक्यावर सुंदर सुंदर ब्लॉग्स येणार आहेत, त्यामुळे आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. हे बघा किती असं छान बनवण्यात आलंय आणि म्युझिक किती छान वाजतंय मित्रांनो. खेडेगावाची दृश्य दाखवलेली आहे, लाईट्स वगैरे लावलेली आहेत मध्ये, असे छोटे छोटे प्रतिकृतीच बनवण्यात आलेल्या आहेत. मला तर खूप भारी वाटलं. तुम्ही बघा, जळगावमध्ये जर आलेले येत असणार किंवा राहत असतील तर त्यांनी आर्यन रिसॉर्टमध्ये एकदा भेट द्या.
आपण विचार करतो आपल्या जळगावमध्ये फिरण्यासारखं काहीच नाही आहे, पण आर्यन रिसॉर्ट मला खूप छान वाटलं. हे बघा किती छान अशी छोटी छोटी भांडी आहेत. छोटंसं म्हणजे असं तिथं नावही देण्यात आलं आहे, चंदू शेठ कासार, मुखा केकाडी, दशरथ कुंभार, मटकी वगैरे अशी छोटी छोटी भांडी आहेत. तर पूर्ण ब्लॉग बघा मित्रांनो, पुढे अजून खूप मजेशीर आहे. आणि जे आपले नवीन मित्र आहेत ते सबस्क्राईब करायला विसरू नका. हे दिसतंय का मित्रांनो, यात्रेमध्ये याला काय म्हणून ओळखतात आठवलं का? मौत का कुवा, ज्यामध्ये बाईक वगैरे चालवतात. हे बघा वेगवेगळे कॅरेक्टर्स. आता इथून छोटी छोटी भांडी दिसतील तुम्हाला, जे जनरली लाईफमध्ये यूज करायचे आधी. आता खूप दुर्मिळ झालेली आहेत मित्रांनो ही जी भांडी आहेत, पण अजूनही माझ्या काही माय माऊली असतील ते यूज करतात. आणि मित्रांनो ह्या ज्या भांडी असतात यांच्यामध्ये जे जेवण बनतं किंवा जे पाणी असतं मटकीमध्ये, त्याची मजाच वेगळी आहे मित्रांनो. बाहेर आल्यानंतर ही अशी काटेरी झुडपं होती. मला वाटलं तुम्हाला एकदा दाखवावं, तर जवळून दाखवतो मित्रांनो. खूप अशी सुंदर होती ती. निसर्गरम्य वातावरण. इथं राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे. जर तुम्ही जळगाव मधून बाहेर गावावरून येत असले तर तुम्हाला राहण्यासाठीही खूप असे रूम्स सुंदरसे अवेलेबल्स आहेत. AC नॉन AC. हे गार्डन आहे मित्रांनो लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. धाडसी जे स्पर्धा असतात किंवा धाडसी जे खेळ असतात ते इथं मुलांसाठी आहे. टायर्स वगैरे वरती चढण्यासाठी. हां, आणि इकडे आपली मीटिंग आहे मित्रांनो. इथून तुम्ही बघतात स्टॉल लागलेले आहेत आपले म्युच्युअल फंड्सचे, जे AMCs आहेत त्यांचे स्टॉल्स आहेत हे. तर हा हॉल आहे. हॉलमध्ये एंट्री केल्यावर पाहू शकतात की मीटिंग ऑलरेडी सुरू झालेली आहे. मी त्याला सरांना इमिडिएटली माझ्या मोबाईलमध्ये त्यांची एंट्री करणार, मॅन्डेट करणार आणि त्यांचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करणार. ही प्रोसेस इथे दिली. ऍक्च्युली प्रॉब्लेम हाच आहे. कसा होता की BSc खूप सारे APIs घेऊन येते. आता त्यांचे काही डेव्हलपमेंटचे प्रायोरिटीज असतात, त्याच्यामध्ये हे थोडं मागे पुढे असतं. पण DSc रेग्युलर जिथे जिथे चॅलेंज येतात, फीडबॅक आहे, त्या ठिकाणी असे LT त्यांनी स्वतःचं डेव्हलपमेंट स्टार्ट केलं. म्हणजे आता सॉफ्टवेअर आहेत वेंडर रेडविजन आणि इन्व्हेस्टवेअर जे तुम्ही वापरतात, तर ते सॉफ्टवेअर झाले ते खूप सारे कॉपी मल्टिपल लोकांना सेल करतात. काही आहे की स्वतः मी ॲज अ MD आहे बाकी प्रोसिजर भी वही करतात ना. आता लंच ब्रेक झालेला आहे आपला. आपण लंचसाठी इथं आलेलो आहे मित्रांनो पुन्हा, जिथं आपण सकाळी नाश्ता केला तिथं. इथं सेल्फ सर्व्हिस आहे. वो होता नहीं था. नाही बरं, ब्लॉग मध्ये घेतोय मी ते. तुम्हाला नाही घेते.
बस बस निघून सर, थँक्यू. इसको बोलते हैं ककड़ी गाजर, लिंबू, पापड. खूप चांगलं असं नियोजन होतं, सुंदर असं. पनीरची भाजी होती मित्रांनो. त्यानंतर एक होती शेवभाजी. पनीर भाजी आणि शेवभाजी 2 प्रकारच्या भाज्या होत्या. बस बस थँक्यू. त्यानंतर भात आणि वरण, ज्याला आपण म्हणतो राईस आणि डाळ. बस 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 बस. त्यानंतर स्वीटमध्ये मित्रांनो गुलाबजामुन. ज्यांना ज्यांना गुलाबजामुन आवडतात त्यांनी लवकर लवकर लाईक करा. काही मारून फेका त्या बटनाला वाटल्यास, पण ते बटन काढत आलं पाहिजे.